महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पोलीस प्रणालीने आपला दणका देण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 4 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 305 बेशिस्त वाहन चालकांना ई-चलन पाठवण्यात आले असून अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या या नजरकैदेमुळे नाशिकच्या रस्त्यांवर आता शिस्त पाहायला मिळते। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकच्या 40हून अधिक सिग्नल चौकांवर रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। शुक्रवारी 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी 20, शनिवारी 150, रविवारी 60 आणि सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी 75 अशा एकूण 305 वाहन चालकांना मोबाईलवर ई-चलन पाठवण्यात आले। विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असून मानवी हस्तक्षेपाशिवाय अवघ्या काही सेकंदात नियम मोडणाऱ्यांच्या मोबाईलवर दंडाचा संदेश झळकतोय। शहरात वाढणारी गर्दी आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असला तरीही पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूममधून मोठ्या स्क्रीनद्वारे प्रत्येक चौकावर कडी नजर ठेवली जाते। अनेक वाहन चालकांनी ई-चलन प्राप्त होताच त्वरित 500 रुपयांचा दंड भरण्यासही सुरुवात केली आहे। या डिजिटल यंत्रणेमुळे आता पोलिसांच्या शिट्टीशिवाय नाशिकमध्ये वाहतूक नियमांचे आता पालन होताना दिसते। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।